हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये जांभूळपेठ या ठिकाणी वृक्षमित्र व योग साधना करणारे नांदेडचे सर्व वृक्षप्रेमी आज आम्ही निघतोय. 8 अशा स्कूल बस घेऊन. बघू शकता तुम्ही पाठीमागे 8 स्कूल बस आहेत अशा. आता निघतोय. जांभूळपेठ या ठिकाणी वृक्षमित्र टीमने मागच्या 2 वर्षापासून तिथलं संवर्धनाचं काम घेतलेलं आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू कशा प्रकारे काम झाले तिथलं. आता निघतोय. बघू शकता अशा 7-8 गाड्या स्कूल बस पूर्णपणे भरलेल्या आहेत. 200-300 पूर्ण इथले वृक्षप्रेमी आज नांदेडचे जांभूळपेठ या ठिकाणी भेटणार आहोत. हो ये मॅडम आता निघताय. गाडी या खाली या. एक व्यक्ती एक झाड अशी आम्ही स्वदेशी टोपी आज टाकलेली आहे. प्राध्यापक भरनाटे सर वृक्षमित्र आमचे सावकार पाहू शकता. एक व्यक्ती एक झाड, एक व्यक्ती एक झाड. आपलं बेट जांभूळपेठ, आपलं बेट जांभूळपेठ. अशा तऱ्हेने वंदे मातरम, वंदे मातरम. आपलं बेट जांभूळपेठ, आपलं बेट जांभूळपेठ. भारत माता की जय. एक व्यक्ती एक झाड, एक व्यक्ती एक झाड. निघाला ज्यांची नोंद झाली नाही ते इकडे या. हा काय केलंय काही आहे म्हणजे बाकीचे पुन्हा बाकीचे रात्री 10 पासून 10 वाजेपर्यंत 7-8 काही जणांचे सकाळी अरे वा ठीक आहे सर. मग झालं आनंद. गाडीमध्ये जाऊन बसतात. माईक कुठं माईक आता 33 गाडी 27 31 फोर व्हीलर चांगलं झालं म्हणलं. साईडला घ्या. आणि 11-33 इथे 2 व्हीलर पण आहे. इथल्या गाड्या साईडच्या. इकडे काम सुरू आहे. गाड्या पलीकडे नाही सगळ्या साईडने. आणि ज्यांना जागा नाही, ज्यांची नोंदणी नाही झाली त्यांनी या इकडे. असं लांब उभा टाका. हो तुम्ही या तिकडं. अशा तऱ्हेने आमच्या गाड्या
8, 10, 12 गाड्या जांभूळ पेठासाठी निघालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. वरांडे सर मार्गदर्शक आमच्या वृक्षमित्राचे, यांनी गाडीची सुविधा करून दिलेली आहे. वरांडे सर आरामात बसा आता, आरामात सगळं ऍडजस्ट व्हा असं. चलो आता कोणाला गाडी चालवायची? अशा तऱ्हेने आम्ही जांभूळपेठ इथे पोचलेलो. आमचे वृक्षमित्र टीम आणि योग साधनाचे नांदेडचे सर्व अनुयायी इथे पोचलेले आहेत. पाहू शकता तुम्ही जांभूळपेठ, असे सुंदर असं जांभूळपेठ. बिस्किट आहे तुमच्याकडे? त्या हे त्यांच्या हेसरांचे आहेत, भरपूर आहेत. ते बिस्किट ते वाटायले मॅडम. लवकर बसा. चला आता व्हिडिओ करा, व्हिडिओ. हो सर. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आपला बेट आपला बेट आपला बेट आपला बेट आपला देश. एक व्यक्ती एक झाड. एक व्यक्ती एक झाड. माता की जय. वंदे मातरम. व्हिडिओ केला का? बघा सगळ्यांनी ऐका. जे जे नवीन आले ते बरेच जण नवीन असतात. त्यासाठी रास होण्यासाठी आपण शासनाने भिंतीचं सगळं काही करायचं नाही आगाऊ. प्रयत्न आपला काय इथं एन्जॉय करण्यासाठी आलोय तर तेवढा व्हावा. फक्त सूचनांचं पालन करा. काही गडबड करू नका, आरामात जायचंय. सगळ्यात आधी आपण चाललो. राजाला आरखेडकर. तुम्हाला जाताना बक्षिसी मिळेल, पण चांगलं काम करा. लवकर लवकर न्या सगळ्या. हा सगळं करतो म्हणून कुणी गडबड करायची नाही. त्याला एकाला चढवतो, एकेकाला बरोबर उतरवतो. लेकरवाले हे सर. सगळं करतो. तुम्ही गडबड करू नका फक्त. तिला बूट टाकायचं. एकदम हळूहळू चला. चला, वयस्कर घ्या सगळे. चला, एक 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 चला. मामा किती तू बरा आता. थांबा थांबा. एक एक चला. एकच ठिकाणी चला जरा वर ठेवा पाय. काळा पाय. एक मिनिट गडबड इथे धरा. मॅडम इथं वर धरायचं. धरा इथं. इथं धरायचं नाही. या इकडे. चला आजी इथं बोट काढा. याला धरा. चला हळूहळू. चला पुढे चला. चला पुढे. मी काहीच खाली गडबड उतरा. खाली उतरा. खाली तुम्ही गडबड करू खड्ड्यामध्ये उतरा. उतरा. सगळं शांत म्हणतो मी. गडबड करू. बाबा धरते. आजी खाली हात घे. थांबा थांबा. गडबड करू नका. मला एक हात घ्या. घ्या. खाली हात. हळू घ्या. चला. जमलं. व्हिडिओ झाली. धरा धरा. सगळं धरतो तुम्ही. चला. तुम्ही म्हणजे. थांबा थांबा प्लीज. मध्येच द्यायचे. थांबा थांबा इथे ठेवा, नंतर बघू सर. बॅग दे बाई. माझी बॅग
अशा प्रकारे एक बोट आली, बोट बघू शकता. त्या तिकडे आपण पलीकडे बघू शकता ते जांभूळ बेट आहे आणि तिथे आपण जाणार आहोत. तर आज पूर्ण बेटावर योग करणारे लोक आणि आमचे वृक्षमित्र टीम हे सर्व आम्ही आज जांभूळ बेटावर आलो. सातो वगैरे बाहेर काढू नका, इथे पाण्यात. ते काढा ना. काढून टाका. चला, भारत माता की जय. आम्ही पोहोचे हे राहिलेली टीम आहे ना, एक टीम करायचं येऊ दे. हा सगळे बसा, उतरता उतरा. उलट बसून आपला बेट, आपला देश, एक व्यक्ती, एक व्यक्ती, एक व्यक्ती, भारत माता की बॅलन्स करा, बॅलन्स. सर फोटो काढणार फोटो काढायचा आता आम्ही भेटवर आलोय. होऊ शकतं असं छान भेट सगळं झाल्यावर आलोय आम्ही. यासाठी पुढे मुगड करतो. चला, अशा प्रकारे वृक्षमित्र टीम आणि इथे संवर्धन जांभूळबेट टीम यांनी अशा प्रकारचे सुंदर झाडे लावलेली आहेत. पाहू शकता तुम्ही. त्याला म्हणतात जांभूळबेट. तिथे आपण पोहोचलो. जहाजीचा असा कठीण प्रवास आहे, थोडी रिक्स आहे, पण हे बेट माझ्या हिशोबाने काही पावसामुळे बरेच ढासळलेलं आहे. याला लक्ष देणं आवश्यक आहे. चोही बाजूकडून पाण्यामध्ये असं हे सुंदर बेट बघू शकता.
इथे जांभूळ बेट संवर्धन टीम यांनी असं सुंदरपैकी झुला झोके असे दिलेले आहेत. छान एकदम पाहू शकता जांभूळ बेट. जांभूळ बेट सेल्फी पॉइंट. हे आमचे गुरुवर्य योग गुरु. मी आता इकडे जांभूळ बेट पॉवर पॉइंटला बनवलेलं. सर आपला काही फायदा झालाच नाही का? येऊन हो सर. बघून घेतलंय राहिला असं. खिचडी पण संपली म्हणजे लवकर जाऊन काय करणार कसा कार्यक्रमासाठी आलो ना आपण. कार्यक्रम आहे म्हणून सुंदर मंदिर बेटावर आहे, पाहू शकता. आणि आमचे अध्यक्ष श्री आनंद रोहिदास सूर्यवंशी कळगाव, श्री गोविंदराव दुधाटे देवगाव, श्री शिवराम रोहिदास लांडे सोमेश्वर, अनिल काशीराम कौर फळा, राम बाळासाहेब कदम सोमेश्वर, वनभोज श्री दुधाटे गोळेगाव, श्री लक्ष्मण गायकर सेलू, श्री परशुराम नामदेव पवार सेलू, तसेच वृक्षमित्र प्रीतम भराडिया, योग गुरु सीतारामजी सोनटक्के, सदाशिवराव भुटले, वृक्षमित्र रवी रणखाम, डॉक्टर पुष्पा कोके, डॉक्टर भगवान अनंतराव शिंदे सर पेडगाव पिंपळगाव, डॉक्टर वासुदेव कदम सर पालम, गजानन कदम नांदेड, विजयजी चव्हाण आणि दासे. सर्वांना विनंती आहे की कृपया इकडे यायचं आहे. रवी रणखाम कुठे आहेत? रवी हनुमानजी डगे, रवी रणखाम. अशा तऱ्हेने आम्ही जांभूळ बेट इथून निघतोय. सर्वजण मागेच आहेत. असं सुंदर जांभूळ बेट आहे. मला चारी दिशा दाखवतो. गोळेगावकर साहेब संवर्धन टीमचे सदस्य हे सर्व बघतात. गोळेगावकर संदीप गोळेगावकर त्यांनीच आमची जेवणाची व्यवस्था केली. असे सोशल कामामध्ये झोकून देणारे लोक असल्यामुळे इथे संवर्धन होत आहे. त्या बेटला निश्चित तुम्ही भेट द्या. परभणी जिल्ह्यामध्ये आहे, पालमून जवळ आहे, 7 ते 8 किलोमीटरवर आहे. खूप असं छान बेट आहे पाहण्यासारखं. इथे कुठले हॉटेल नाही का दुकान नाही जवळ. स्वतःचे डबे घेऊन यायचे, स्वतः मस्त निवांत. इथे बोटची सुविधा आहे, एक छोटी एक मोठी. साधी बोट आहे पण छान आहे. 5 मिनटामध्ये त्या पॉईंटवरनं तुम्हाला दाखवतो. ते पॉईंट कोणता आहे समोर बघा. छान असा बेट आहे, पूर्ण जंगल आहे. असा सुंदर असा होऊ शकतं. अशा पारंब्या आहेत झाडांच्या. इथे प्युअर ऑक्सिजन ज्याला म्हणतात, असं आपण जे शहरामध्ये राहतो ते ऑक्सिजनचा काही संबंध नाही. आता इथे ए सीचं फील होते. ए सीमध्ये असं आता वाजले 4:30-5 तरीसुद्धा तुम्हाला ए सीमध्ये राहिल्यासारखं फील होतं. असं छान जांभूळ बेटच्या आठवणी घेऊन आम्ही परत आमच्या प्रवासाकडे नांदेडकडे जातो आहे. बोट तिथून निघाली, पाहू शकता. सर्व पर्यटक हे योगचार्य सोनटक्के सर यांचे विद्यार्थी आणि आमचे वृक्षमित्र फाउंडेशन. अशा पद्धतीने कार्यक्रम संपत आहे. संदीप भाऊ, कसा झाला कार्यक्रम? मस्त सर जी. आपलं सर्वांचं स्वागत सर. धन्यवाद. आमचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. सगळा कार्यक्रम तुम्ही जाणला असतो.